हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचं मराठी त्यातली कविता आहे प्रकाश यात्री या कवितेचे स्वाध्याय बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कवितेतील खालील अर्थांच्या ओळी शोधून लिहा. तर तुम्हाला इथे कवितेचा अर्थ दिलेला आहे, तुम्हाला ओळी शोधून ते लिहायचं आहे. फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे, तर त्याची ओळ असणार आहे, फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. प्रश्न आ, आम्ही स्वावलंबनाने ताठ उभे राहू. उत्तर आहे, ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. ई, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. त्याचं उत्तर आहे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. प्रश्न दुसरा, खालील कवितेतील ओळींचा अर्थ लिहा. बालक आम्ही प्रकाशयात्री गगन चितारू नव्हे. याचा अर्थ आहे, आम्ही बालके प्रकाशाच्या मार्गाने जाणारे प्रकाशयात्री आहोत. आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि नवविचारांनी नवीन आकाश किंवा भविष्य रेखाटू. दुसरा आहे, कड्या कड्यांचे गेंद होऊन हसता हसता झुलू. त्याचा अर्थ आहे, लहान कड्यांचे फुलांचे गुच्छ बनून हसत खेळत आणि आनंदाने एकत्र डोलू. त्यातलाच प्रश्न क्रमांक ई आहे बघा, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. त्याचं उत्तर आहे, अज्ञान दुःखांच्या अंधारातून संपूर्ण समाजाला ज्ञान आणि आशेच्या प्रकाशाकडे घेऊन जाऊ. ई, घुमवू वारा सर्व बांधवा सवे. उत्तर आहे, आपल्या सर्व भाऊ बहिणींसोबत एकतेचा आणि उत्साहाचा नारा संपूर्ण वातावरणात सर्वत्र पसरवू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, कवितेच्या आधारे खालील कृती करा. कवीचे नाव कल्याण इनामदार. कवितेचे नाव प्रकाशयात्री. कवितेचा विषय काय आहे? बालकांचे सामर्थ्य, देशाचे उज्ज्वल भविष्य आणि एकतेची भावना. कवितेतील शब्दांचे अर्थ, स्वर, आवाज, धरा, पृथ्वी किंवा वसुंधरा, बांधव, भाऊ, तेजोमय म्हणजेच प्रकाशमान किंवा तेजस्वी. आता कवितेतून मिळणारा संदेश, जिद्द, स्वावलंबन आणि एकतेच्या बळावर अंधार दूर करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करावी. तर हे होते कृती आणि त्याची ही उत्तरे. त्यानंतरचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 4, कवितेतील यमक जोडणारे शब्द लिहा. नवे, हवे, झुलू, फुलू, खडे, कडे, पाने, गाणे. नंतरचा प्रश्न आहे व्याकरण, नाम व नामाचे प्रकार आणि वर्गीकरण. तर आपल्याला हे जे नाम दिलेले आहे त्याला त्याच्या प्रकारानुसार आपल्याला काय करायचे, वर्गीकरण करून लिहायचे मुलांनो. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नामाला आपण कॉमन नाऊन म्हणतो, विशेष नामाला आपण प्रॉपर नाऊन आणि भाववाचक नामला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणत असतो. तर तसंच मराठीमध्ये सुद्धा आहे. आता बघा, सामान्य नाममध्ये मग कुठले शब्द येणार? पाटी, फूल, नदी, चवडी. विशेष नाममध्ये येणार प्राजक्ता, गोदावरी. भाववाचक नाममध्ये काय येणार? वात्सल्य, माणुसकी, नम्रता आणि चांगुलपणा. तर हे होते प्रकाशयात्री या कवितेचे स्वाध्याय. आय होप हे स्वाध्याय तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला काही डाऊट किंवा क्वेरीज असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग.